विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता. नमस्कार. सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्राशी संबंधित 2 महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, ज्या थेट सहकारी बँका, पतसंस्था आणि त्यांच्या सभासदांवर परिणाम करणाऱ्या आहेत. या दोन्ही बातम्या खरं तर खूप महत्त्वाच्या आहेत. एकीकडे आहे रिझर्व्ह बँकेचा कठोर पवित्रा, तर दुसरीकडे आहे बँकेच्या आतल्या कारभाराची गोष्ट, म्हणजे जबाबदारीची. चला तर मग पहिल्या बातमीने सुरुवात करूया. तर पहिली बातमी ही आहे रिझर्व्ह बँकेने उचललेल्या एका कठोर पावलाबद्दल. एका सहकारी बँकेचं भवितव्य यामुळे खरं तर धोक्यात आलं आहे. घडलंय असं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परभणी जिल्ह्यातली जी सोनपेठ नागरी सहकारी बँक आहे तिच्यावरचे निर्बंध ते आता तब्बल 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवले आहेत, म्हणजे थेट आणखी 2 वर्षांसाठी. आणि हो, हा निर्णय बँकेच्या कामकाजावर आणि तिच्या भविष्यावर खूप मोठा परिणाम करणार आहे. पण आता प्रश्न हा आहे की या निर्बंधांचा नेमका अर्थ काय? तर बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे ठेवीदार आहेत त्यांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यावर मर्यादा येतात. त्या कायम राहतील. इतकंच नाही, बँक कुणाला नवीन कर्जही देऊ शकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिझर्व्ह बँकेची प्रत्येक हालचालीवर करडी नजर असेल. पण यातली सगळ्यात गंभीर गोष्ट माहितीये काय आहे? तो म्हणजे रिझर्व्ह बँकेने स्वतः दिलेला एक इशारा. आरबीआयने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की आम्ही हे निर्बंध वाढवले, याचा अर्थ बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारलीये असा कुणीही काढू नये. हा इशारा बँकेसाठी आणि तिथल्या ठेवीदारांसाठी किती मोठा धोका आहे याचा विचार करा. आणि ही जी सोनपेठ बँकेची अवस्था आहे ना, ती फक्त त्या एका बँकेपुरती मर्यादित नाहीये. खरं तर ही महाराष्ट्रातल्या सगळ्याच सहकारी बँकांसाठी आणि पतसंस्थांसाठी एक धोक्याची घंटा आहे. यावरून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित होते, ती म्हणजे नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे. चला आता एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. आतापर्यंत आपण नियामक दबावाविषयी बोललो. आता बोलूया बँकेच्या आतल्या कारभाराबद्दल, म्हणजे थेट नेतृत्वाने जी जबाबदारी घ्यायला हवी त्याबद्दल. आपली दुसरी बातमी आहे मुंबईच्या न्यू इंडिया सहकारी बँकेबद्दल. आणि इथे प्रकरण खूप मोठं आहे. तब्बल 122 कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेच्या कथित फसवणुकीचे हे प्रकरण आहे. या गंभीर प्रकरणामध्ये आता एक नवी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बँकेच्या माजी सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जामीन मंजूर केला आहे. पण थांबा, जामीन मिळाला म्हणजे ते निर्दोष सुटले असं अजिबात नाहीये. कोर्टाने फक्त इतकंच नमूद केलंय की सध्या तरी या फसवणुकीत त्यांचा थेट सहभाग होता याचे ठोस पुरावे दिसत नाहीत. पण खटला अजून संपलेला नाही, तो सुरूच राहणार आहे. आणि सीओसोबतच पूर्ण संचालक मंडळाची वैयक्तिक जबाबदारी काय होती याची चौकशी पुढेही सुरूच राहील. आणि या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झालीय. ती म्हणजे सहकारी बँकांमध्ये सीईओ आणि संचालक मंडळाची वैयक्तिक जबाबदारी ही किती मोठी आणि किती गंभीर असते. बँकेत कोणताही गैरव्यवहार झाला तर त्यासाठी त्यांना वैयक्तिक पातळीवर जबाबदार धरलं जाऊ शकतं. तर आपण या दोन्ही घटना पाहिल्या, सोनपेठ बँक आणि न्यू इंडिया बँक. आता या दोन्हींमधून मिळणारा जो एकत्रित संदेश आहे तो समजून घेऊया. या दोन्ही घटना जरी वरकरणी वेगळ्या वाटत असल्या तरी त्यातून एक खूप स्पष्ट आणि एक समान संदेश आपल्याला मिळतोय. तो काय आहे? तो संदेश असा आहे की महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्रावर नियामक दबाव आता कायम राहणार आहे, तो अटळ आहे. सुशासन किंवा ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, तो आता फक्त एक चांगला विचार राहिलेला नाहीये, तर ती एक सक्तीची अनिवार्य गोष्ट बनली आहे. आणि त्याचबरोबर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या 2 गोष्टींशिवाय आता दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही. आणि म्हणूनच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.
तो म्हणजे आपली सहकारी संस्था या बदलासाठी तयार आहे का यावर विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. सहकार क्षेत्रातील अशाच विश्लेषणात्मक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा सहकार वार्ता. धन्यवाद.